नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करत आहोत गोरखगड। तर मित्रांनो, गोरखगडला जाण्यासाठी मुख्यतः दोन मार्ग आहेत। जर तुम्ही मुंबईवरून येताय तर तुम्हाला कल्याण या मध्य रेल्वेच्या स्थानकावर उतरून मुरबाडची बस पकडावी लागेल। तेथूनच म्हशाला जाणारी बस किंवा टमटम वगैरे मिळेल तुम्हाला। म्हशावरून 10 ते 12 किलोमीटरवर देहरी हे बेस विलेज आहे। आणि जर पुणे साइडून येताय तर कर्जत या स्थानकावर उतरून मुरबाड कर्जत बस पकडावी आणि तेथेच म्हसा या गावात उतरावे। म्हशावरून देहरीला जाण्यासाठी तुम्हाला टमटम वगैरे इझिली मिळेल। देहरी गावाच्या बाहेरच भव्य अशी गोरखगडची कमान दिसेल। येथे नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथाचं भव्य असं मठ आहे आणि याच्याच राईट साइडून गोरखगडला जाण्यासाठी मार्ग आहे। हा सर्व परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्यामुळे येथे तुम्हाला जाताना निसर्गाचे अनेक पैलू पाहायला मिळतील। चला तर बघूया गोरखगडवर काय आहे आणि येथील सर्व माहिती जाणून घेऊया। व्हिडिओमध्ये तुम्हाला जो हा सुळका दिसतोय याच्या टॉपला आपल्याला जायचंय। येथेच एक शंकराचं छोटंसं मंदिर आहे आणि येथून जाताना तुम्हाला काही मार्किंग दिसतील, त्या फॉलो करत जायचा, म्हणजे रस्ता चुकण्याचे चान्सेस कमी असतात। हा ट्रेक कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 2.5 ते 3 तास वर जाण्यासाठी व 2 ते 2.5 तास खाली उतरण्यासाठी लागतात। 5 तासात हा ट्रेक इझिली कंप्लीट होतो। म्हणून वन डे ट्रेकसाठी गोरखगड हा बेस्ट ऑप्शन असू शकतो, असं तरी माझं मत आहे। उन्हाळ्यात जर तुम्ही ट्रेक करत असाल तर खूप पाण्याची गरज लागते आणि डिहायड्रेशनमुळे तुम्हाला चक्कर किंवा पोटात दुखणे वगैरे असा त्रास होऊ शकतो। सो बेटर निंबू पाणी किंवा ग्लुकोज पावडर बरोबर ठेवलेलं नेहमी फायद्याचं ठरतं। आणि कितीही हाडाचा ट्रेकर असला तरी स्टार्टिंगला दम लागतं। सो जेव्हा तुम्ही सुरुवात करता आणि तुम्हाला दम वगैरे लागतं तर तुम्ही हार न मानता हळूहळू पुढे चालत राहा, तुम्ही नक्कीच टॉपला पोचाल। एवढं थकून पण जेव्हा तुम्ही ट्रेक कंप्लीट करता आणि टॉपला जाऊन तुम्हाला जो आनंद मिळतो तो काही आगळा वेगळाच असतो। तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नसतो आणि एक काहीतरी अचीव केलंय असं वाटतं। गोरक्षनाथाच्या मठापासून जवळजवळ 1.5 ते 2 तास चालल्यानंतर पुढे गोरखगडचा पायथा लागेल। तेथूनच खरा गोरखगडचा थरार चालू होतो, म्हणजे जो मेन सुळक्याचा ट्रेक आहे तो तेथूनच स्टार्ट होतो। आणि येथेच एक कालभैरवाचं मंदिर आहे व समोरच त्याच्या गोरक्षनाथाच्या पादुका व शिवलिंग वगैरे आहेत। घनदाट जंगलाच्या वाटेवरून चालताना निसर्गाचे अनेक चमत्कार तुम्ही पाहिले असणार। तर आता चालू होईल गोरखगडचा खरा थरार। गोरखगडचा सुळका हा एकदम निमुळता असल्यामुळे तुम्हाला 80 ते 90 अंश कोणाप्रमाणे चढावी करावी लागणार आहे। सो जरा जपूनच। फायनली आता दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहे। सुळका चढून थोडंच वर गेल्यानंतर गोरखगडचा मुख्य दरवाजा लागतो। कातलात कोरलेल्या पायऱ्या व निसरडी वाट हे गोरखगडचं वैशिष्ट्य मानलं जातं। गोरखगडचा विस्तारही तसा मर्यादितच आहे।
शहाजीराजांच्या काळात या गडाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. मात्र येथे कोणत्याही प्रकारच्या लढाईचा समावेश नाही. शिवकाळात गडाचा उपयोग आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी करत असत. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाण्याची जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे. फायनली आता पोहोचलेलो आहेत आम्ही. फायनल नाही अजून पोहोचलेलं नाही आपण. अजून आपल्याला 2 टप्पे गाठायचे आणि मग वर जायचे. जिथे गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली तो हा सभामंडप आहे. गोरक्षनाथाच्या साधनेचं हे ठिकाण असल्यामुळे याला गोरखगड असं नाव पडलं. येथे भव्य अशी सभागृहासारखी जागा आहे आणि जर तुम्ही नाईट ट्रेकला वगैरे येत असाल तर इथे राहायची सोय होऊ शकते. गडाच्या बाजूलाच पाण्याची टाका आहेत. येथील पाणी घेऊन तुम्ही जेवण वगैरे बनवू शकता. तर 1 टप्पा काढल्यानंतर आपल्याला हा सभामंडप लागतो. तर इथे 20 ते 25 जण राहू शकतात. येथे आम्ही मस्त भेळ बनवून न्याहारी केली आणि गडाचा पुढील प्रवास चालू केला. गडाच्या मागच्या साईडला माथ्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. गडावर एकूण 14 पाण्याचे टाके असून काही पाण्याच्या टाक्यांमधलं पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता. तर मित्रांनो, गडाचा सुळका चढणारा जो थरारक प्रवास आहे तो सुरू होईल. सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूच्या कातलात 50 पायऱ्या खोदलेल्या आहेत आणि पायऱ्या चढण्यासाठी प्रत्येक पायरीला एक विशिष्ट अशी खवणी तयार केलेली आहे. या खवणीचा वापर करूनच तुम्ही वर चढायचं आहे. खवण्या बोलतात त्यांना, खवण्या. इथे चढताना आपल्याला खूप रिस्की पाहिजे, पण पायऱ्या आहेत आणि खवण्या केलेल्या आहेत. खवण्या बोलतात त्यांच्या साईने तुम्ही गोरखगड आणि मच्छिंद्रगड यांच्या आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट अभयारण्यामुळे. गडाच्या माथ्यावर महादेवाचं एक छोटंसं मंदिर आहे. मंदिरामध्ये शिवलिंग व गोरक्षनाथाची फोटो फ्रेम आहे. गडाचा माथा तसा छोटाच आहे, पण माथ्यावरून दिसणारं आजूबाजूचं दृश्य मन बहारून टाकतं.
या गडाला काही असा वेगळा इतिहास नाही आहे, पण शहाजी राजांच्या काळामध्ये या गडाला एक विशेष महत्त्व होतं. आणि त्यानंतर जे नाणेघाटचे रस्ते आहेत त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला. आता सध्या पाऊस तर नाही आहे, पाऊस असल्यानंतर इथं पूर्ण ढग असतात आणि आपण जिथे उभे आहोत तिथून पूर्ण ढग खाली जातात. शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराज की जय. पावसाळ्यात येथील निसर्ग एक वेगळंच रूप धारण करतं. चला तर मित्रांनो, आता निरोप घेण्याची वेळ आली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय शंभूराजे.